प्रेमे करीसी दयाळा दुग्ध प्राशन, म्हणून हलसिद्ध म्हणती भक्तजन. गहिनी नाथाचा तू अवतार म्हणून गैबी सिद्ध असे नामाभिधान. उत्तर कर्नाटक व दक्षिण महाराष्ट्राच्या सीमेवर बेळगाव जिल्ह्यात वसलेले, वैराग्याची पांढर मानले गेलेले नाथांचे एक अत्यंत जागृत व पवित्र देवस्थान म्हणजे श्री हलसिद्धनाथांचे श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली. कोल्हापूरपासून साधारण 34 किलोमीटरवर दक्षिणेला आणि निप्पाणीच्या उत्तरेला सुमारे 14 किलोमीटरवर हे श्री क्षेत्र वसले आहे. आप्पाचीवाडी आणि कुर्ली ही दोन्ही भौगोलिकदृष्ट्या वेगळी वाटणारी गावे असली तरी नाथांच्या तेथील वास्तव्यामुळे ही दोन्ही गावे एकच आहेत. शिवाय नाथांच्या अस्तित्वामुळे दोन्ही गावे एकत्र बांधली गेली आहेत. म्हणूनच श्री हलसिद्धनाथांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा वाडी कुर्ली असे एकत्रित नाव घेतले जाते. आज आपण या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र कुर्ली स्थित श्री हलसिद्धनाथांच्या जागृत देवस्थानाची माहिती, दर्शन आणि नित्यक्रम पाहणार आहोत. कुर्ली गावात स्थित मंदिर श्री हलसिद्धनाथांचे जागृत देवस्थान आहे. नवनाथांपैकी एक गहिनीनाथांचे अवतार म्हणून श्री हलसिद्धनाथांची मनोभावे पूजा केली जाते. काही भक्तांची अशी श्रद्धा आहे की ते रेवणनाथांचे अवतार आहेत. काही भाविक श्री हलसिद्धनाथांना शिव अवतारी किंवा विष्णू अवतारी असेही संबोधतात. याचे कारण त्यांच्या गळ्यातील एक फडीचा नाग आणि डोक्यावरचा शेषनाग हेही असू शकते. पण असे म्हणतात ना, दैवी अवताराचे कुळ आणि मूळ शोधू नये, म्हणून यात न पडलेलेच बरे. श्री क्षेत्र हलसिद्धनाथांच्या या जागृत देवस्थानाची दैनंदिन सेवा ही पहाटे 4 वाजता सुरू होते. पहाटे 4 वाजता नगारा, शंखनाद आणि घंटनादाचे सूर ऐकू येतात आणि या सुरांसोबतच सुरू होते कुर्ली गावची सोन्याची पहाट. देवालयात पूर्ण वेळ सेवा देण्यासाठी सेवादार आहेत. श्री हलसिद्धनाथांच्या सेवेची पूर्ण जबाबदारी ते सांभाळतात. पहिल्या घंटानादानंतर देवाच्या स्नानाची तयारी सुरू होते. तिथे उपस्थित सेवादार एका मुख्य सेवादाराच्या निर्देशानुसार देवाचे स्नान करतात. यावेळी योग्य ते पावित्र्य राखले जाते. विशेषतः मंदिराच्या गाभाऱ्याचे दार बंद केले जाते. बाहेरील भाविक भक्तांना त्यावेळी आत येण्याची परवानगी नसते. पूर्ण गाभाऱ्यात स्नानाच्या वेळी शांतता नांदत असते. सर्व सेवादार मनोभावी भक्ती करत दुधाने देवाचं स्नान करतात. स्नान झाल्यानंतर देवाला सजवलं जातं. नवीन वस्त्र परिधान केले जातात. फुलं वाहिली जातात. धूप दाखवला जातो. गाभाऱ्यात असलेल्या सर्व पवित्र वस्तू नीट पुसून त्यावरच्या घोंगड्या बदलल्या जातात. या सगळ्या सेवेसाठी अंदाजे 1.5 तास वेळ लागतो. आरतीच्या रोजच्या ठरलेल्या वेळेच्या आत सर्व भक्तगण स्नान वगैरे आटपून मंदिराच्या आवारात जमा होऊन गाभाऱ्याचं दार उघडण्याची आणि देवाच्या दर्शनाची वाट बघतात. सकाळी 6 वाजता पुन्हा देवालयात शंखनाद घुमू लागतो. नगारे जोर धरू लागतात आणि त्यांना मंदिरातल्या घंटा साथ देतात. या पवित्र ध्वनीमध्ये हर्षोल्लासाने श्री हलसिद्धनाथांची आरती सुरू होते. गावातील लहान थोर भक्तगण श्री हलसिद्धनाथांच्या भक्तीत तल्लीन होऊन आरती गाऊ लागतात.
साधारण 15 ते 20 मिनिटे आरती चालते. आरती संपल्यानंतर भक्तांसाठी देवाचं दर्शन खुले केले जाते. एका सेवादाराची भक्तांना कपाळावर भंडारा लावण्यासाठी नेमणूक केलेली आहे. भक्त एका शिस्तीत येऊन श्री हलसिद्धनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतात. मंदिराची प्रदक्षिणा घालतात. दर्शनानंतर भक्तांच्या चेहऱ्यावर निस्सीम समाधानाची चिन्हे दिसू लागतात. ती देवाच्या कृपेमुळेच. त्यानंतर दिवसभर भक्तांची ये जा दर्शनासाठी सुरू असते. मंदिरात ठेवलेली घोंगडी, ढोल, छत्र्या आणि पालखी देवाच्या यात्रेची आठवण करून देतात. शेजारीच देवाच्या मिरवणुकीत महत्त्वाचं स्थान आणि मान असलेले अश्व यांच्यासाठी एक वेगळी सुविधा केली गेली आहे. त्यांची सेवा आणि देखरेख करण्यासाठी एक सेवादार नेमलेला आहे. मंदिरात आलेल्या भक्तांपैकी कुणीही मांसाहार किंवा मद्यप्राशन करून येण्याची हिंमत करीत नाही. यावरून श्री हलसिद्धनाथ हे दयाळू तर आहेच, त्याचबरोबर कठोर सुद्धा आहेत यावर भक्तांचा विश्वास आहे हे दिसून येते. एखाद्या व्यक्तीस भूतबाधा किंवा तत्सम बाधा झाली असेल तर त्याला गाभाऱ्यासमोर बसवले जाते आणि बाधा हटवली जाते. संध्याकाळी 6:30 वाजता सांज आरती होते. नगारा आणि घंटानादाने सारा परिसर नाथमय होऊन जातो. आरतीचे हे पवित्र सूर मनाला एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती देतात. श्री हलसिद्धनाथांची यात्रा वर्षातून 2 वेळा भरते. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 2 दिवस आणि भौम पौर्णिमेला अश्विन नक्षत्रावर 5 दिवस अशी ही यात्रा असते.
श्री क्षेत्र कुर्लीहून वालंग, छत्र्या, घोडी, अब्दागिरी, ढोल, शंख, शिंग, तुतारी वगैरे लवाजमा घेऊन नाथांची पालखी मोठ्या डौलाने यात्रेसाठी आप्पाची वाडी येथे येते. ही यात्रा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण, सात्विक आणि पवित्र अशी असते. या यात्रेच्या काळात एक विशेष गोष्ट घडते, ज्यामुळे श्री हलसिद्धनाथ यांना त्रिकाल ज्ञानी असे संबोधले जाते. ती म्हणजे भाकणूक. भाकणूक म्हणजे भाकीत किंवा भविष्य वर्तवणे. भक्तांचा असा विश्वास आहे की श्री हलसिद्धनाथांचे कोणतेच भाकीत फोल ठरत नाही. ते तंतोतंत खरं ठरत जातं आणि याची प्रचिती आज तागायत येत आहे. आणि याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे श्री हलसिद्धनाथांच्या अनेक भाकितांपैकी एक भाकीत म्हणजे सध्या जगात थैमान घातलेला कोरोनाचा आजार. या भाकणुकीमुळे श्री हलसिद्धनाथांची कीर्ती आणि महती देश विदेशात ऐकवली जाते. श्री हलसिद्धनाथ महाराज की जय.